अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू मामा माऊली हे चॅनल सुरू करण्याचं कारण एवढंच की आमच्या वामनराज प्रकाशन पुणेमार्फत जे काय पुस्तकं, मासिकं, त्रैमासिक वगैरे निघतात त्याच्या प्रचारासाठी म्हणून हे सुरू केलं आहे. आणि जे खूप वयस्कर साधक आहेत की ज्यांना दिसत नाही त्यांना हे पुस्तक ऐकू यावं म्हणून हा खटोटोप केलेला आहे. तर आज आपण वामनराज प्रकाशनचा वर्ष 4 अंक पहिला हा आपण वाचत आहोत. वर्ष 4 अंक पहिला वामनराज मासिक. त्यात परमपूज्य मामा म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी संपूर्ण एक नांदी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती तो पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचे निजयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी संपूर्ण एक नांदे. याचा अर्थ असा, ज्याच्या हृदयात भगवंताविषयी प्रेम नाही त्यांच्या हातून डोंगरा एवढी मोठमोठी पादके घडतात आणि ती वज्रलेप होतात व त्यांच्या ठिकाणी कायमची जडून राहतात. ते भक्तिहीन जीव आपल्या स्वकीय पदापासून भ्रष्ट होतात आणि अंतर्यामी भक्ती नसल्यामुळे वायफळ वारेमाप बडबड करीत सुटतात. त्यामुळे त्यांना श्रीहरी गोपाळकृष्णांची प्राप्ती होत नाही. सर्वांच्या हृदयात गुप्तपणे नांदत असलेला आत्माराम प्रभू माझ्या पूर्ण अनुभवाला आल्यामुळे मला तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी पूर्णपणे भरून राहिलेला दिसत आहे, असे मी ज्ञानदेव खात्रीपूर्वक सांगतो. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील सर्वच अभंग महत्त्वपूर्ण व गूढ आहेत. मागील अंकात आपण 6वा अभंग पाहिला. त्यात जे मर्म सांगितले ते कोणास प्राप्त होते ते या 7व्या अभंगाद्वारे माऊली सांगतात. ते मर्म काय करते ते आपण माऊलींच्या कृपेनेच पाहू. या 7व्या अभंगाचे पहिल्याच चरणात माऊली म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. पर्वताप्रमाणे पातके म्हणजे काय, तर पातकांशिवाय अन्य काहीही न करणे अशी ज्याची वृत्ती असते त्यास ती पातके वज्रलेप होतात. अशी पातके ज्याला वज्रलेप होतात तोच अभक्त होय, असा अर्थ आहे. आता हा अभक्त व ज्यास ही पापे वज्रलेप होतात त्याचे वर्णन माऊली आपल्या 2ऱ्या चरणात सांगतात. नाही जास्ती भक्ती पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. भक्ती नाही म्हणजे प्रेम नाही, कारण भक्ती ही देवर्षी नारदांच्या मते प्रेमस्वरूप आहे. त्यांनी व्याख्या करताना नारद भक्तिसूत्रात अथातो भक्ती व्याख्यास्यामः सहा स्वमीन परमप्रेमरूपा अमृत स्वरूपाच असे म्हटले. याचा अर्थ मोठा गूढ आहे. प्रेम आहे परंतु ते अमृत स्वरूप होत नाही. माझी आई याच्यावर मोठा गमतीशीर दृष्टांत द्यायची. तो असा, आई, बहीण, बायको, लेक व ठेवलेली बाई या सर्व स्त्रिया आहेत, परंतु यापैकी फक्त आईवरची प्रेमयुक्त भक्ती मुक्तीला कारण होईल. बाकी बहीण, मुलगी, बायको या प्रपंच करतील, परंतु ठेवलेल्या बाईवरचे प्रेम हे नरकातच टाकेल, हे लक्षात ठेवावे. यासाठी जे हरीची भक्ती करीत नाहीत ते दैवहत म्हणजे दुर्दैवी होत. माऊलींनी यावर मोठी सुंदर ओवी घातली आहे. ईश्वरा वाचुनी काही, जिये आणि कलाणे नाही, ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी. येथे
सर्व दुर्मती म्हणतात. याचा अर्थ भक्ती, शक्ती व ज्ञान या अर्थाची कल्पना यावयास पाहिजे. कारण माऊलींनी एका ओळीत फारच बहार केली आहे. ती अशी: ज्ञानी येते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती ऐसे म्हणू. ज्यांना अनुभूतीजन्य ज्ञान झाले आहे ते सर्व स्वसंवेद्य आहे असेच म्हणतात. परंतु प्रेम नसल्यामुळे त्यांची उपासना कशी होते हे माऊली ज्ञानेश्वरीत फार सुंदर सांगतात. दंभो दर्पो भिमानश्च क्रोधपारब्धमेव च अज्ञानं चामिजातस्य पार्थ संपदमासुरीं. तरी तयाची असुरा दोषा माझी जयावीरा, वाढपणाचा डांगोरा तो दंभू वैसा. जैसे आपली जननी नग्न जाविर्या जनी, ते तीर्थची परिपत्नी कारण होय. का विद्या गुरुप्रतिष्ठा बोभा इलिया चोहरा, इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. पै अंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैलतिरी, ते नावची बांधली शिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पांडुसुता होय विष. तैसा दुष्टाचा सखा, धर्म झाला तो फोकारि लेखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. म्हणून वाचेचा चौवारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय वीरा तो दंभ जाणे. आता मूर्खाची जिवे अक्षरांचा अंबुका सुभे, आणि तो ब्रह्मसभे नरिजे जैसा. का माधुरी लोकांचा घोडा, गजपती मानी थोडा, का काठिये वरिलिया सरडा स्वर्गही नीच. तृणाचे इंधने आगी जावे गगने, थिल्लर बळे मीने नगणजे सिंधू. तैसा माझे स्त्रिया धरण विद्यास्तुती बहुत माने, एके दिवसीचे परान्ने अल्पकू जैसा. अभ्रछायेची या जोडी निदेऊ घर मोडी, मृगांबू देखोनी फोडी पाणी माडे मूर्ख. किंबहुना ऐसे जे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारीसे न बोले घेई. आणि जगा वेदी विश्वासू, आणि विश्वासी पूज्य इशू. जगी एक तेजसू सूर्यची हा, जगत्प्रिंदे आस्वद एक सार्वभौम पद. न मरणे निर्विवाद जगापदी, म्हणून जरी उत्साहे याते वानू जाये, की ते ऐकोनी मत्सरुवाये उगो लागे. म्हणे ईश्वराचे खाये तया वेदा विष सूये, गौरवा माझी त्राये गंगीत असे. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, का तुझी पेने अपांपत्ती वैरी केला. तैसा अहम नामाचे निमोहे, ईश्वराचे नामही न जाये. वेदाते म्हणे मज हे सवती झाली. ऐसा मान्यतेचा पुष्टखंड, तो अभिमानी परमलंड. रव्वाचा रूढ मार्गची तो हा, आणि पुढीलांचे सुख देखनियाचे होय मुख. चढे क्रोधाग्नीचे विश्व मनोवृत्ती, शीतजळाची ये भेटी, तातला तेली आगी उठी. चंद्र देखोनी जळे पोटी कोला जैसा. विश्वाचे आयुष्य जेडे उजळे, तो सूर्य उदयला देखोनी सकळे. पापिया पुटी डोळे डुडुळाचे, आणि जगाची सुख पाहत चोरा मरणाहुनी निष्कृष्ट. दुधाचे काळकूट होय व्याळी, अगाधे समुद्र जळे प्रासिताधिक जळे. वडवाग्नी न मिळे शांती कही. तैसा विद्या विनोद विभवे,
देखे पुढिलांची दैवे तव तव रोष दुणावे क्रोध तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराजांची चुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सभाय कसा सीत जयाचे गा तो मनुष्यात अधमजाण पारुष्याचे अवतरण आता ऐक खूण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंदुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य न म्हणे का परिस पाडू नेणे सोनिया लोहा ना तरी नानारसी रिगोनी देवी जैसी परी रसस्वादासी तेने जैसी का वारा जैसा पारखी नवेची गा मार्गाविखी तैसे कृत्य विवेकी अंधपण जे चोख हे मेळ ऐसे नेनोनिया बाळ देखेचे केवळ मुखीची बाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू महुर न वाटे ऐसे ते दशा ये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले हीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुंगी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने का तिघा वन्नीची पाती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणावती करून पुरे धातयाही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिची धुनी जाण साही दोष हे ही साही दोषो संपूर्ण झालो येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी का येती निंदकायासी अशेष पापे मरणाराचे अंग पडीत घाती अवघेची रोग का कुमोहोती दुयोग एकवटती का आयुष्य जायचे वेळे शेळये साथ ठेवूनी मिळे तैसा साई दोष सगळे जोडती तया विश्वासला आतुर विजय चोरा शिणला सुई जे महापुरा तैसा दोषी ही नरा अनिष्ट कीजे मोक्ष मार्गाकडे जे यांचा अंधुका पडे तै न निघेचे ऐसे म्हणून बुडे संसारी तो अधमा योनीच्या पावटी उतरत तो किरीटी स्थावराही तळवटी वैसणे गे हे असो तयाच्या ठाई मिळवणी साहो दोषी ही आसुरी संपत्ती पायी वाढविजे ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितली याचिनी वेगासी त्या आसुरी दोषांमध्ये ज्याला सर्वात मोठेपणाचा मान मिळाला आहे त्या दंभाचे स्वरूप असे आहे की ज्याप्रमाणे आपली माता आपण व्यवहारात नग्न स्थितीत अवलोकन केली तर जिच्या आशीर्वादाने आपला उद्धार व्हावयाचा तीच आपल्या अधःपतनाला कारण होते किंवा गुरुमुखाने प्राप्त झालेले गुप्त ज्ञान चव्हाट्यावर सांगत सुटले असता इष्टदायक असून अनिष्टकारक होते. महापुरात बुडण्याचा समय आला असता जी नौका त्वरित परतीला पोचविते ती डोक्यावर घेऊन निघाले असता बुडवून टाकते. जे अन्न मनुष्याला जगविते तेच अधिक सेवनात आले अगर दुष्टाळले तर विषाप्रमाणे मारक ठरते. त्याचप्रमाणे ऐहिक पारलौकिक सुख साधून देणारा जो धर्म त्याचाच फार पुकारा केला तर तो तारक असून देखील दोषोत्पत्तीस कारण होतो. यासाठी स्वधर्माचरणाच्या पोकळ बडबडीने धर्माचे अधर्मात रूपांतर होते. तो दंभ म्हणावा. मूर्खाच्या जिभेवर विद्येचा थोडासा शिंतोडा उडाला तरी तो विद्वान ब्राह्मणाच्या सभेला सुद्धा जुमानीत नाही. चाबूक स्वाराचे कट्टू मोठ्या हत्तीला देखील तुच्छ मानते. काटेरी कुंपणाच्या शेंड्यावर बसलेला सरडा स्वर्गाला ठेंगणा बांधतो.
शेवटी